विजापूर रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज तलावामध्ये शहराच्या राजेश कुमार नगर ते अंत्रोळीकर नगर कुमठानाका परिसरापर्यंत सर्व सोसायट्यांचे मिळून 2 12 इंची ड्रेनेज लाईन आणि 1 9 इंच ड्रेनेज लाईनच्या माध्यमातून पाणी लेडीज हॉस्टेलच्या कंपाऊंड मधून वाहत असलेल्या नाल्यातून कंबर तलावामध्ये गेल्या 3 वर्षांपासून मिसळत असल्यामुळे कंबर तलावाची पाणी पातळी कायम राहिली आहे। तर या घाण पाण्यामुळे राजेश कुमार नगर आणि इतर आसपासच्या परिसरामध्ये कायम दुर्गंधी पसरत आहे। या दुर्गंधीमुळे या परिसरामध्ये मच्छरही खूप झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत। शहराच्या अंत्रोळीकर नगर कुमठानाका, राजेश कुमार नगर, सीरत नगर, श्रीराम सोसायटी, उजनी कॉलनी, भाग्योदय सोसायटी, गुरुनानक नगर, सिंधी कॉलनी, गंगाधर सोसायटी, पंकज सोसायटी, कृष्णा सोसायटी, नवनीत नगर, अंत्रोळीकर नगर भाग 1, 2, 3 अशा नगरातून वाहणारे ड्रेनेज लाईनचे पाणी दररोज लाखो लिटरने कंबर तलावात येते। या ड्रेनेजच्या पाण्यामुळे कंबर तलावातील माशांचे आरोग्यही धोक्यात आले आहे। जलपर्णीला कायम जीवदान मिळत आहे। सामाजिक संस्था व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कंबर तलावातील जलपर्णी काढण्याचे सतत काम सुरू असते, मात्र ही जलपर्णी का वाढते याचा शोध घेणे गरजेचे आहे। महापालिकेने याची त्वरित दखल घेऊन सदरची ड्रेनेज लाईन पूर्ण करावी आणि या परिसरात राहणाऱ्या जनतेचा दुवा घ्यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे। ज्या ठिकाणावरून महानगरपालिकेची पाईपलाईन रोड क्रॉस करून जोडायची आहे ती महापालिकेच्या हद्दीतच आहे। त्याच्या पुढे सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द सुरू होते, त्यामुळे हे काम महानगरपालिकेला करता येते असे स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।